अथर्व, ये. काय रे, काही काम होतं? आश्रमाची किल्ली आणि एक फाईल ठेवली ती हवी होती. काय झालं अथर्व? नाही, असं काही झालं नाहीये. विल तयार झाल्यापासून मला वकिलांचे कॉल्स येत आहेत. त्यांना आश्रमाची ओनरशिप मीराच्या नावावर ट्रान्सफर करायला ते सगळं हवं आहे. लीगल फॉर्मॅलिटी आहे. ये. मीरा दिसत नाही. कुठे? मला नाही माहिती. ती पुन्हा आधीसारखंच वागते रे. ना काही सांगते ना विचारते, सरळ निघून जाते. असो, मी आलेच. तुझ्या आवडीची भाजी केली, घेऊन येते. मीरा, अथर्व, कुठे गेली होतीस मीरा? बंदोबस्त करायला गेले होते. करून आले. कसला बंदोबस्त? या बाईचं खरं रूप सगळ्यांसमोर आणायचं होतं ना, त्याचाच बंदोबस्त करायला गेले होते. खूप दिवस वाट पाहिली. शेवटी आज तो दिवस उगवलाच. अथर्व, मी 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 तुला म्हटलं होतं ना, हिचं वागणं बदललंय. बघतोयस ना तू, पुन्हा आरोप करते माझ्यावर. मंजिरी, इतकी वर्ष तुझं खरं रूप तू सगळ्यांपासून लपवत आलीस, पण आता नाही. आता बघाच, तुमच्या बरोबर मंजिरी म्हणून राहणारी ही बाई मुळात मनुष्यच नाही. नाही अथर्व, नाही. मीरा, हे काय केलंस तू?
फोडून काढील. मी काय केलं आज तू सांग की तू काय काय केलंय. आजपर्यंत ज्या लोकांनी तुला आपलंच केलं तू त्यांनाच संपवत आलीस. ज्या बाईने तुला आश्रय दिला त्या माझ्या आईला तू मारून टाकलंस. ज्यांनी तुला विद्या शिकवली त्या माझ्या बाबांना तू कैद करून ठेवलंयस. ज्या बाईनी तू अनाथ आहेस म्हणून तुला आधार दिला